पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. तर आता राहिली पण देऊ आम्ही कायदेशीर पण देऊ. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असल्याचं पुन्हा एकदा उघड झाले. शहराच्या नेवासा रोड परिसरातील प्रसिद्ध हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे जेवणाच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हॉटेलचे तरुण मालक आकाश शेखर दुबैया यांची शनिवारी भर दुपारी अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे केवळ श्रीरामपूर शहरच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरून गेलाय. गेल्या अवघ्या 11 दिवसात श्रीरामपूर शहरात प्राणघातक हल्ल्याची ही चौथी घटना उघडकीस आल्यामुळे शहरातील नागरिकांचा संयम सुटलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि या घटनेच्या निषेधार्थ आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पुकारलेल्या श्रीरामपूर बेमुदत बंदला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आज सलग दुसऱ्या दिवशी शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या आहेत. आता नगरमधील स्थिती नेमकी कशी आहे, ही हत्या नेमकी का करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरची ही अवस्था का झाली आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. शनिवारी घडलेल्या या थरारक आणि संतापजनक घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की हॉटेल लक्ष्मीनारायण येथे जेवणासाठी आलेल्या 3 ग्राहकांनी जेवणाच्या ऑर्डरवरून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी किरकोळ वाद घालायला सुरुवात केली. हा वाद वेगाने वाढत गेला आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी हॉटेलचे मालक आकाश शेखर दुबैया आणि त्यांचे भाऊ कुणाल दुबैया हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वाद मिटवण्याऐवजी त्या 3ही नशाखोरांनी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी अत्यंत हिंसक रूप धारण केलं. त्यांनी हॉटेलमधील धारदार शस्त्र, लाकडी खुर्च्या, पंख्याचा रॉड आणि काचेच्या टिपॉयचा वापर करून थेट आकाश दुबैया यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका अमानुष आणि भीषण होता की खुर्ची आणि शस्त्रांचा जबर घाव आकाश यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर बसला, ज्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला. या हल्ल्यात आकाश दुबैया यांचा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच जागेवरच मृत्यू झाला, तर कुणाल दुबैया हे किरकोळ जखमी झाले. भर दुपारी एका गजबजलेल्या हॉटेलमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीसह तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी 3ही मुख्य हल्लेखोरांना मुसक्या आवळत ताब्यात घेतलं. ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य हल्लेखोरांची नावं असून हे सर्व स्थानिक रहिवासी आहेत. प्राथमिक तपासानुसार हे तरुण नशाखोर असून त्यांच्यावर यापूर्वीही छोटे मोठे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. मात्र या कारवाईनं नागरिकांचं समाधान झालं नाही. रविवारी सकाळी मयत आकाश दुबैया यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त व्यापारी, नातेवाईक आणि नागरिकांनी त्यांचा मृतदेह थेट श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आणून पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जोपर्यंत या नराधम आरोपींवर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यातच तब्बल 6 तास मृतदेहासह तीव्र ठिय्या आंदोलन छेडलं. या आंदोलनात स्थानिक आमदार, माजी नगराध्यक्ष, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं. पोलिसांच्या या लेखी आश्वासनानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखत आणि अंत्यसंस्कारासाठी ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं. मात्र मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या पडद्यामागील सूत्रधारांवर मोक्याची प्रत्यक्ष कारवाई झाल्याशिवाय श्रीरामपूर शहराचा बेमुदत संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली आहे. सर्वांना माहीत आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडल्या की 3 आरोपी म्हणजे नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम, त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी. तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की
खतम झालेला आहे टाईम. तो तरी पण ते आरडोला गेले की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून. ते त्यामध्ये ते झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला आहे. त्यामध्ये त्यानंतर जे मिटवण्यासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगा ते गेला होता. त्या हा झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं. त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे. त्या फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीनं श्रीरामपूर गाठून मयत आकाश दुबैया यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलंय. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत ही घटना मानवी संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचं सांगितलंय. श्रीरामपूर शहर हे गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचं केंद्र म्हणजेच क्राईम कॅपिटल बनत चाललंय. ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब असल्याचं त्यांनी मान्य सुद्धा केलंय. शहरातील नशाखोर, अवैध धंदे करणारे लोक आणि गुंड प्रवृत्तीचे तरुण सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारीला पाठबळ देत आहेत. अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत असं ते म्हणाले. या वाढत्या गुन्हेगारीच्या मागे नेमका कोणाचा आश्रय आहे, गुन्हेगारांना कोणाचा आशीर्वाद लाभतोय याची सखोल चौकशी करण्यासाठी आदेश त्यांनी दिले आहेत. कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे त्याची चौकशी करावं लागेल. पालकमंत्री विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः राज्याच्या पोलीस महासंचालकांशी चर्चा केली. तसंच या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. श्रीरामपूरमधील गुन्हेगारीची पाळंमुळं आता मुळापासून उखडून टाकली पाहिजेत आणि या शहराची पूर्ण साफसफाई करण्याच्या कडक सूचना मी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. गुन्हा घडल्यानंतर मारेकऱ्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला पाठीशी घालण्यासाठी काही तरुण जमा होतात. ही विकृत मानसिकता मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधीही पाहिली नव्हती अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. गुन्हेगाराला कोणताही जात, धर्म किंवा पंथ नसतो आणि जर गुन्हेगारांना कोणती राजकीय आश्रय देण्याचा किंवा कोणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती त्यांनाही स्पष्ट इशारा देतोय की तुमची गय केली जाणार नाही. जोपर्यंत या गुन्हेगारी टोळ्यांचं आणि अवैध धंद्यांचं शहरातून पूर्णपणे उच्चाटन करण्याचं मोठी मोहीम पोलीस हाती घेत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील भीती दूर होणार नाही. त्यामुळे पोलिसांनी आता आरपारची लढाई लढून शहरातील कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आम्ही फक्त तात्पुरतं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की या गुन्ह्यातील आणि ह्या गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांवरती मोक्का दाखल करू असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाहीये. आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय तो बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे. जोपर्यंत या सर्व आरोपींवरती मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आम्ही आज जसा बंद आहे तसाच उद्याही सकाळी उद्यापासून पूर्णपणे श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी आम्ही 11च्या दरम्यान मोर्चा काढणार आहोत या सर्व गोष्टीच्या विरोधात. त्यामुळं आंदोलन हे फक्त तात्पुरतं आज कारण अंत्यविधी होणं गरजेचं होतं. त्याला ज्या पद्धतीने त्याची निर्गुण हत्या झाली आहे ती अतिशय वाईट हत्या झालेली आहे. कालची घटना ही फक्त एक गुन्हेगारीच्या डोंगराचं टोक आहे. मागच्या 4-5 वर्षापासून या श्रीरामपूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संघटित गुन्हेगारी आणि त्या माध्यमातून मोठं अर्थकारण चालू आहे आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना ड्रग्ज देऊन किंवा नशेचे पदार्थ खाऊ घालून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करण्याचं काम चालू आहे आणि त्याचाच हा कालचा भाग आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र येऊन हा जो ठिय्या आंदोलन केलं त्याला 6 तास झाले आणि 6 तासानंतर पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिलेलं आहे की संबंधित गुन्हेगारांवरती मोक्का अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई करणार आहे. त्याच्यामुळं पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सर्व गावकऱ्यांनी त्यांचा विश्वास ठेवलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एक आशा व्यक्त करतो की जो विश्वास पोलिसांनी दाखवला आहे तो विश्वास सार्थ व्हावा
कारण की मागच्या 4-5 वर्षापूर्वी पासून श्रीरामपूर पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपलेला आहे. त्यांना आधार वाटत नाही. 30-40% पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. एखादा माणूस गुन्हेगाराविरोधामध्ये ज्यावेळेस फिर्याद द्यायला येतो, संबंधित पोलीसच त्या गुन्हेगाराला सांगतात की असं होतंय, तू इकडे ये. मग ते इथे येतात, सेटलमेंट होती, दमदाटी होती आणि गुन्हे दाखल होत नाही. दरम्यान आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. व्यापारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील किराणा दुकानं, कापड बाजार, सराफा बाजार, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि इतर सर्व छोटी मोठी व्यावसायिक प्रतिष्ठानं पूर्णपणे बंद होती. शाळा आणि महाविद्यालयानंतर यांचा अंशतः परिणाम पाहायला मिळतोय. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलंय. पोलिसांच्या मते पुढच्या काही दिवसात विशेष मोहीम राबवून श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड केला जाईल आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशा आश्रयदात्यांवरही कायदेशीर बडगा उगारला जाईल. मात्र स्थानिक जनता आणि सर्वपक्षीय नेते आता केवळ आश्वासनांवर समाधान मानण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. जोपर्यंत प्रत्यक्ष मकोका अंतर्गत कारवाईचं पाऊल उचललं जात नाही आणि शहरातील अवैध धंदे कायमचे बंद होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार श्रीरामपूरकरांनी केलाय. एका तरुण आणि होतकरू व्यावसायिकाचा अशा प्रकारे झालेली हत्या कुटुंबाचा आधार हरपलाय. संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे आणि आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.